Hello, hello. This is the My Artifact episode number 1226. आजची तारीख आहे 20 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजून 10 मिनिट. आज आज कोणीतरी मला रिक्वेस्ट केली आणि आज मी ते रिक्वेस्ट हे नाही करू शकलो, म्हणजे ते पूर्ण करू शकलो नाही. आय जस्ट फील्स really guilty. I don't know why, but yeah, I am feel guilty about it. का असं का होत आहे? बहिणीला फोन हवाय, सोनूला, आणि तिच्यापाशी जो फोन आहे तो काफी आउटडेटेड झालाय. म्हणजे खराब वगैरे नाही, चांगलाच आहे, बट खूप हँग होतो. इट्स टू मच. सो तिला एक नवीन फोन हवाय. पुढल्या महिन्यात माझी सॅलरी येईन, तर मला वाटतं त्या सॅलरी मधून तिला तो फोन गिफ्ट करावा. या that is really good, but another thing is समज जर मी सोनूला मोबाईल घेऊन देत आहे तर माझ्या स्वतःच्या खर्चासाठी काही राहणार नाही. या लाईक कुछ भी नाही. म्हणजे माझ्या मध्ये आता 1,500 रुपये आहे आणि बहुत हे लावून खर्च करावं लागते. आणि अनदर थिंग, अजून पण एक अशी गोष्ट आहे की वडिलांचा आता 3 महिने पेमेंट होणार नाही, कारण माझे वडील आता या महिन्यात रिटायर्ड होणार आहे. सो त्यांना 3 महिने त्यांना पेमेंट होणार नाही, आणि ते पेन्शनची प्रोसेस साठी त्यांना करीब 3 महिने लागते. म्हणजे जुलै, त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. त्यांना दिवाळीत पैसे वगैरे भेटून जाईल. दिवाळीत म्हणजे जस्ट लाईक दिवाळीमध्ये आमच्याकडे बहुत सारा पैसा आहे, बहुत सारा, लाईक टू मच. आणि दिवाळीमध्ये वडिलांपाशी करीब 20-25 लाख रुपये ते येईलच. आणि त्यानंतर पेन्शन पण सुरू होऊन जाईल. सो माझा असा विचार आहे की सोनूला तेवढा वेळपर्यंत आपण डिले करावं का नाही. वेट, आपण पैसे जमा करा, दॅट इज अ रिअली गुड थिंग. पण पैसे जमा होतच नाही ना. आता सांग बरं, आता तू हे तुझ्या अकाउंट मध्ये पेमेंट झालं, 11 ऑगस्टला तुझ्यापाशी पेमेंट झालं, तू का करशील? मधात रक्षाबंधन पण आहे. घेऊन देऊ रे, या डेफिनेटली, ऑफकोर्स फोन घेऊन देऊ तिला. आणि त्याच्यानंतर मग आपण वडिलांना पण पुढल्या महिन्यात थोडस मदत करू. कारण पुढल्या महिन्यात मला खर्च वगैरे कोणता आहे नाही. लँडलॉर्डला तर पैसे बिलकुल द्यायचे नाही, त्याला सप्टेंबर मध्ये द्यायचे आहे पैसे. सो त्याचं मॅटर तर नाहीच आहे. अनदर थिंग की ऑगस्ट मध्ये येतोय गणपती, बट डझंट मॅटर. गणपतीमुळे असं काय आपला काही फारसा खर्च वगैरे होणार नाहीच आहे, एवढं तर मला माहित आहे. ते बाया आहे का आपला, तर काय असा खर्च वगैरे तर काही होणार नाही. तर मला असं वाटते की घेऊन घ्यावं, म्हणजे दमादम फटसे घेऊन टाका. म्हणजे जर आपण मोटोरोला घेत आहे तर सोनूपाशी हा रेडमी नोट 5 प्रो तिला देऊन द्यावं लागेल. मग ते मोटोरोला मी वापरेन, कारण मला फोन फक्त आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी पाहिजे. लंबी बॅटरी पाहिजे. 4000 mAh मला बॅटरी पाहिजे म्हणजे जस्ट लाईक आम हेवी यूज करतो मी. त्याच्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप टाकणार नाही, कारण व्हॉट्सअप
आयफोन मध्येच राहणार. फेसबुक राहील, इंस्टाग्राम राहील, म्युझिकली राहील, त्याच्यानंतर काही काही सॉफ्टवेअर्स वगैरे राहील त्याच्यामध्ये, ऍप्लिकेशन्स वगैरे राहणार. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्याची बॅटरी. सो मला असं वाटते की तो आपला मोटोरोला G6 प्ले दॅट इज अ रिली गुड. 12,000चा फोन आहे तो. दॅट इज गुड. कारण या प्राइस रेटमध्ये Xiaomi मध्ये कोणता फोन येईल? पण ऍक्च्युली मला नाही का हे Xiaomiचं एक प्रकारे फीचर आवडते. रिली गुड म्हणजे मी जेव्हापासून वापरून राहिलो आहे तेव्हापासून म्हणजे याच्यामध्ये कस्टमायझेशन मस्त करता येते. जस्ट लाईक तुमचा एव्हरी टाइम तुमचा फोन लुक्स रिअली न्यू. आणि बघ ना वॉलपेपर मी मिनिमाइज करतो. हे वॉलपेपर इट डज लुक रिअली ग्रेट. त्याच्यानंतर हे लॉक स्क्रीन, लॉक स्क्रीन जे नेहमी 30 मिनिटांनंतर चेंज होत राहते, दॅट इज रिअली गुड. कॅमेरा तर मेरे बाप खूपच अप्रतिम, खूपच मस्त फोटो काढते. आणि अनदर थिंग की या फोन मध्ये आहे लंबी बॅटरी लाईफ. 4000 mAh ची बॅटरी भाऊ. खरंच मी एक्सपिरियन्स केले आहे. इट डज. आता बघ मी काल रात्री चार्ज केला होता 95%. ओके. सो आज दिवसभर मी तो चालवला, पूर्ण चालवला. त्याच्यानंतर आज रात्री हेवी यूज होणार. आज रात्री झोपलो तर झोपलो, नाही झोपलो तर या फोनचा चांगला हेवी यूज होणार. आणि मी सांगतो ना की उद्या ही बॅटरी टिकेल एवढी राहील. जस्ट लाईक जर मी लावलं असतं सरळ उद्या दुपारी किंवा उद्या संध्याकाळीच लावावं लागेल. याची बॅटरी लाईफ वॉज आणि मी फोन यूज रिअली हेवी यूज करतो, खूप हेवी यूज करतो. सो मला असं वाटते का दॅट इज रिअली गुड थिंग. भाऊ मी याच्यावर अपडेटिंगवर ठेवलं होतं आयफोन. मेक आर्टिफॅक्ट एपिसोड that sounds so good. आयफोन मला एवढा साथ देऊ शकत नाही कारण मला माहित आहे, कारण हा आयफोन आहे आणि याच्यामध्ये खूप करता पण नाहीये. लाईक डाउनलोड्स वगैरे. मी डाउनलोड्स पण खूप हेवी करतो यार. त्यामुळे मला फ्लड्स, टॉरंट वगैरे तर पाहिजे नाच. अँड्रॉइड मोबाईल तर पाहिजे नाच. सो सोनूला फोन भेटेल पुढल्या महिन्यातच भेटेल. यस, पुढल्या महिन्यात मला एक दुसरा फोन सर्च करायचा आहे जो रेडमी Y1 वगैरे. 12,000पर्यंत बजेट आहे. जर रिप्लेस होत असेल तर मग मी 15,000पर्यंत बजेट घेतो. रिप्लेस होत असेल तर हा फोन, तो सोनूचा फोन, तो जाईल करीब 2,500मध्ये, 2,500-3,000मध्ये. तर तेवढे पैसे आमचे कमी होईल. आणि तिलाच जर रेडमी नोट 5 प्रोच भेटत असेल तर दॅट इज रिअली गुड. पण पाहू, पुढल्या महिन्यात पाहू आपण. आणि लिटरली मला असं वाटते की माझ्या अकाउंटमध्ये जरी 1,500 रुपये आहे आता, बट मला अशी काही फिकर करायची अशी काही खास गरज नाही. कारण आजची तारीख आहे 20 तारीख. अजून राऊंड फिगर 20 दिवस बाकी आहे. 20 दिवस बाकी आहे. आणि राऊंड फिगर अजून 20 दिवस बाकी आहे. आणि या 20 दिवसामध्ये माझा खर्च फक्त ट्रॅव्हलिंगचा आहे आता. म्हणजे वर्धा टू येणं जाणं. अनदर थिंग का आता मी आता आलो आहे या वीक मध्ये. पुढल्या वीक मध्ये नाही येणार कारण पुढल्या वीक मध्ये नाही म्हणजे प्रयत्न करेल का नाही येईल. कारण
गेले जेव्हापासून टॅब प्रोजेक्ट खतम झालाय, सॉरी कोलगेट जेव्हापासून खतम झालाय त्यापासून मी एव्हरी वीक घरी येऊन राहिलोय, एव्हरी वीक. सो मला असं वाटत की एक वीक आपण म्हणजे पुढला जो वीक आहे तो आपण रूमवरच राहू. आणि आताही कोणती अशी मित्रांसोबत अशी काही प्लॅनिंग वगैरे नाही का आपलं समोर जाऊन वगैरे असं काही म्हणजे समोर जाऊन म्हणजे टूर काढावं वगैरे वगैरे. टूर ऑलरेडी झालाय आमचा. हो ते पण एक आहे. आज दुसरी एक गोष्ट झाली की बादल हे झालं आहे म्हणजे सिलेक्ट झाला आहे मी PMI मध्ये. आणि त्याचा इंटरव्ह्यू होता बट त्याला वेळेवर लक्षात आलं आणि त्यामुळे त्याचं काही जमलं नाहीये ना. तर मॅडमला म्हणाला की तो सोमवार किंवा मंगळवार आहे. सो त्याचा बहुतेक सोमवारी किंवा मंगळवारी इंटरव्ह्यू वगैरे होईल. सो टिल देन मला आता थोडस त्याच्यासोबत बोलावं लागेल की भाऊ तुझी सोय वगैरे आहे का नागपूरमध्ये राहायची, म्हणजे कुठे काका मामा आत्या वगैरे राहत असेल तर ठीक, नाही तर रूम शोधावी लागेल. आणि रूम साठी ऍटलिस्ट लागते 3,000 रुपये. आणि देन 2,000 रुपये म्हणजे तुला राऊंड फिगर स्टार्टिंगला 5,000 रुपये लागेल पैसा. सो तेवढे पैसे त्याच्यापाशी आहे का पहिले हे माहीत करून घ्यावं लागेल. मी मदत केली असती यार बट माझे पूर्ण पैसे मोबाईल मध्ये गेले. पुढल्या महिन्यात ते पूर्ण पैसा जाईल मोबाईल मध्येच जाईल. सो आय डोंट थिंक राईट. सो वाय आपण 2-3 वर्षांतर मोबाईल स्विच काय करतो, वाय वी डू दॅट. वेल याचा फंडा असा आहे की जसे जसे नवीन सॉफ्टवेअर्स येतात तर सॉफ्टवेअरला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला हार्डवेअर मध्ये एक्सटेन्शन आणावं लागते. म्हणजे काय, म्हणजे की कोणत्या भाषेत समजून सांगा हो, एक्झाम्पल पण नाही कळून राहिलाय माझ्या ह्याच्यामध्ये. बट एवढं हे आहे कसं, जर तुम्ही तुमचा फोन अपडेट नाही केला, तुम्ही तुमचा फोन बिलकुल अपडेट नाही करायचा. OS कोणतीही नवीन ये कोणतीही फोन अपडेट नाही करायचा, अप्लिकेशन्स पण अपडेट करायचे नाही या. आणि जो रुटीन मध्ये फोन आहे तोच सुरू ठेवायचा, अपडेट बिलकुलच करायचं नाही, सॉफ्टवेअर बिलकुलच चेंज करायचं नाही, डाउनलोड करायचं या तुला वाटेल ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे बट त्याची अपडेट डाउनलोड नाही करायची, बिलकुलच नाही. तू म्हणशील व्हाय, कारण नवीन अपडेट तर बग फ्री असते, त्याला एक प्रकारे प्रत्येक गोष्टींनी व्हेरीफाईड करून एक परफेक्ट, म्हणजे पहिले जे फेसबुक कसे खूप बगी होते आणि आता जे तेवढे फेसबुक इतके बगी आहे नाही, बिकॉज ऑफ अपडेट केला आणि त्याला बग फ्री केला आहे ना एव्हरीडे, प्रत्येक मंथ मध्ये. या दॅट इज गुड थिंग. बट कधी कधी काय आहे की मोठे मोठे हायर व्हर्जन्स चे मोबाईल निघाले आहे, तर तेवढे हायर व्हर्जन म्हणजे हायर सपोर्टेड रॅम्स वाले. सो त्यामुळे काय आहे की त्यांना एक प्रकारे असं वाटते की आपण हायर व्हर्जनचं म्हणजे अजून कस्टमाइज करण्याचा, अजून ग्राफिकल टाकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते दिसायला पण चांगलं दिसेल, बट इट टेक्स टू मच रॅम आणि दॅट्स वाय फोन गेट हँग. अशाचमुळे सोनूचा पण फोन हँग झाला. तिने ते MI ची OS वगैरे डाउनलोड केली, अपडेट केली वगैरे वगैरे. ऍपलचं असं नसते. ऍपल मध्ये कसं असते की प्रत्येक डिव्हाइसची वेगवेगळी अपडेट असते, ते अपडेट रोल आउट नाही करत. असं एक प्रकारे लंगर मध्ये वाटण्यालायक त्याची अशी अपडेट अशी लंगर मध्ये वाटत नाही. त्यांची अपडेट स्पेसिफिक फोन मध्येच येते. गुढी आवाज येऊन जाते का मला? नाही, झोपली रे ते. हा,
ऍपल जे कसं आहे का ते एकदम स्पेसिफिक फोनमध्येच येते. स्पेसिफिक फोनमध्येच त्याचे अपडेट्स येतात, त्याच्यानंतर त्याचे अपडेट्स येतच नाही. म्हणजे कसं आहे की आता माझ्यापाशी आहे iOS 11. माझा ऍपल 6s मध्ये iOS 11 आहे. हे प्रत्येक फोनमध्ये राहत नाही. म्हणजे iOS 11 तुला iPhone 10 मध्ये भेटेल, 8 मध्ये भेटेल, 7 मध्ये भेटेल, 6 मध्ये पण भेटेल, 5 मध्ये पण भेटून जाईल. बट 4 मध्ये अपडेट नाही करता येईल, कधी ते फंक्शनच नसते. म्हणजे ते फंक्शन देत नाही. म्हणजे कसं आहे की ते ऍपल कसं एक स्पेसिफिक डिव्हाइस साठी स्पेसिफिक अपडेटच घेतात. म्हणजे हायर व्हर्जनची तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवता, मग तुम्ही त्याला अपडेट करण्याचा प्रयत्न करता, तर ते हायर व्हर्जन ऑफ सॉफ्टवेअर डिपेंड्स टू दी हायर व्हर्जन ऑफ हार्डवेअर. जेवढं चांगलं हार्डवेअर राहील तेवढं चांगल्या हार्डवेअर ते सॉफ्टवेअर रन होईल, अदरवाईज ते लॅग मारेल. सिम्पलची गोष्ट आहे, राईट? सो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं प्रॉपर प्रपोर्शन झालं पाहिजे, तेव्हा आपला फोन कसा स्मूथ चालेल. सो दॅट्स वाय कधी अपडेट्स वगैरे करायचं नाही. सो मी कधीच अपडेट करत नाही. म्हणजे खूपच प्रॉब्लेम होऊन राहिला, ते अप्लिकेशन ओपनच नाही होत आहे विदाउट अपडेट शिवाय. तर तेव्हा एक अपडेट चलो ठीक आहे, बट सॉफ्टवेअर अपडेट किंवा OS अपडेट तर बिलकुलच नाही. बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. घेऊच नको तो अपडेट. इट इज गुड थिंग. कारण जेवढा मोबाईल तुमचा फ्री राहील म्हणजे सॉफ्टवेअरशी रिलेटेड, तेवढा चांगला मस्त चालेल. पण म्हणजे जेवढी गोष्ट जुनी राहील ना, तेवढी ते हँडलिंगसाठी बेटर होऊन जाते. कोणती गोष्ट नवीन आली, नवीन चप्पल घेतली का पायात चावतेच. दॅट्स अशाच प्रमाणे आहे. नवीन OS किंवा नवीन ऍप्सची अपडेट्स वगैरे आली तर ते हार्डवेअरला एक प्रकारे चुकतेच. हार्डवेअरला ते प्रॉपरली नवीन नवीन गोष्टी इतक्या मॅच होत नाही. सो जरी ते बग फ्री असतील तरी आपल्या हार्डवेअर सोबत इतक्या प्रॉपरली मॅच होत नाही. सो जोपर्यंत त्याची अति गरज नाही आहे तोपर्यंत त्याला विदाऊट अपडेटवर चालवायचा फोन. आणि माइंड ब्लोईंग सांगतो, मी गेल्या वर्षभरापासून बघून राहिलाय माझा फोन बिलकुलच हँग होत नाही, बिलकुलच नाही. लाईक मोटोरोलाचा फोन कधीच हँग नाही झाला. त्याचा चार्जिंगचा इश्यू होता आणि त्याचा तो टच काम नाही करून राहिला, एक हार्डवेअर इश्यू होता, दॅट्स इट. बट माझा फोन सॉफ्टवेअरच्या मामल्यामध्ये कधीच लॅग नाही मारत होता, कधीच नाही. कारण माझा युजच असं होता, मी कधी अपडेटच नाही केला. आणि दॅट इज रिअली गुड थिंग फॉर मी. त्यामुळे आजकालचे मोबाईल फोन्स हँग होत जातात, जुनेवाले फोन्स. मग कसं नवीन फोन्स मध्ये जास्त रॅम टाकतात, 4 GB, 6 GB, 12 GB. यू रिअली इमॅजिन. म्हणजे या फोन मध्ये राईट नाव मी माझ्या हातात जो फोन पकडून आहे ना, तो फोन आहे Redmi Note 5 Pro. याच्यामध्ये आहे 4 GB रॅम, 4 GB रॅम. आणि 4 GB रॅम माझ्या लॅपटॉप मध्ये पण आहे. आणि लॅपटॉप मध्ये मी याच्यापेक्षा भयानक सॉफ्टवेअर वापरतो, इन्व्हेंटर, ऑटोकॅड, ग्राफिक सॉफ्टवेअर आहे ते. मॉडेलिंग डिझायनिंग करतो त्याच्यावर. तर 4 GB मध्ये माझा लॅपटॉप मस्त चालतो. आणि ती 4 GB या मोबाईल मध्ये. आणि मोबाईल मध्ये मी काय वापरतो, रेकॉर्डर, व्हिडिओ पाहणं, युट्यूब वगैरे जे काय ते. आय डोंट नो, आता लागत असेल म्हणा. पहिले एखादी अप्लिकेशन्स वगैरे 5 MB किंवा 2 MB किंवा 3 MB वगैरे बघितलंय मी. व्हॉट्सअपचं जेव्हा नाही का माझ्यापाशी फोन होता पहिला कोणता, मी म्हणजे फोन व्हॉट्सअपची प्रतीकनी फोन घेतला होता. कोणता फोन होता तो सॅमसंग GS300 असा काहीतरी तो फोन होता. तर तो फोन
झाला होता करीब 12,000चा. आणि इट वॉज लाईक, ही गोष्ट आहे करीब 2012 मधली गोष्ट आहे शायद. कारण 12वी झालं त्याचं, आणि 12वी झाल्यानंतरच त्यांनी तो फोन घेतला होता. तेव्हा अँड्रॉइडशी मी पहिल्यांदा रूबरू झालो होतो प्रतीकच्या फोन सोबत. तर त्याचा कोणता तरी खूप जुना व्हर्जन होता तो. कोणता व्हर्जन होता तो? किटकॅटच्या पण अगोदरचा. ABCDEFGHIJK जे किटकॅट. जे नावावरून कोणती जेलीबीन, या जेलीबीन. जेलीबीनच्या पण अगोदरचा जे आईस्क्रीम, या अँड्रॉइड आईस्क्रीम ओएस होती. या अँड्रॉइड आईस्क्रीम ओएस होती. EFG, हॅलो, हा, ABCDEFGHIH नावावरून कोणीतरी होती. एच नावावरून, थांब एक मिनिट मला बघू दे, कारण एच नावावरून आठव हनी बीज, नाही, एच नावावरून ऑपरेटिंग. थांब, मी याला मिनिमाइज करतो थोडसा, गुगल वर जातो. वर्धेत जिओ बोतच बकवास चालते. इथे लिहायचं आहे अबे, अटकलं का रे? थांब, पॉज करू दे. हा, तर मी काय म्हणत होतो की का म्हणून आलो तुम्ही, मला असं नाही माहिती. आमच्यात मी फक्त बडबड करून राहिला. बडबड म्हणजे इज लाईक, वातावरणच एवढं चांगलं आहे तर काय करणार भाऊ. इतकं मस्त वातावरण आहे ना, म्हणजे चीज मस्त थंडी हवा सुरू आहे टेरेसवर. मी पण चांगलं दाबून जेवलो आहे. त्यामुळे कसं मस्त 35 एपिसोड बोलण्यामध्ये पण मला मजा येऊन राहिली एक प्रकारे. सो आय एम जस्ट डुईंग इट. अनदर थिंग, का मला अजून एक गोष्ट थोडस विचार करावी लागेल या गोष्टीबद्दल. हे बघा, आता समीर दादा ते आहे जोधपूरला. ते त्यांची ते गव्हर्नमेंट जॉब आहे BSNL मध्ये. सो ते तिथेच राहतील, आणि त्यांचा काही असा पुढचा असं काही विचार नाही का ते असे वर्धेत वगैरे येईल बा. सो आणि त्याच्यानंतर मग रोहन दादा आहे. तर रोहन दादाचं पण काही खरं आहे नाही. या युजली म्हणजे मला असं वाटलं होतं लास्ट टाइम जेव्हा आले होते तेव्हा मला असं वाटलं होतं की रोहन दादा वगैरे राहील इथे वर्धेला, बट अनफॉर्च्युनेटली ते पण नाही राहिले. जर रोहन दादा राहिले असते तर माइट बी, म्हणजे का विचार काय सुरू आहे, म्हणजे विचार सुरू आहे की माझे मोठे वडील आहे, मोठे वडील बिना मुलांशिवाय राहू शकणार नाही. या जर पुढे मागे समीदाचं लग्न झालं तर समीर दादा राहील जोधपूरला, रोहन दादा पण राहील जोधपूर वगैरे जिथे कुठे. हे बुडाबुडी गे. म्हणजे माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की उद्या समजा माझे मोठी आई मोठे वडील वगैरे काही वर्षानंतर, म्हणजे 10-12 वर्षानंतर ते क्षतिग्रस्त झाले, तर मग या घराचं काय. सो माझा असा विचार आहे, म्हणजे 10-12 वर्षामध्ये ऑलमोस्ट मी म्हणजे माझी डेस्टिनी अचीव करू घेणारच. सो जस्ट लाईक मी हे घर मोठ्या वडिलांकडून विकत घेऊन घेणार, कारण ते घर विकून टाकेल जे जुनं घर आहे ते. बट इट वॉज लाईक 10-15 वर्षानंतर, आताच नाही, 15 किंवा 20 वर्षानंतर वगैरे असं म्हणता येईल.
15 किंवा 20 वर्षानंतर म्हणजे जेव्हा माझ्यापाशी लायबिलिटी राहील का मी एक घर घेऊ शकतो ऍटलिस्ट 5 किंवा 2 किंवा 3, तेव्हा हे घर करीब 5 करोडचं होऊन जाईल शायद. सो तेव्हा मी हे घर घेऊन घेईल आणि इथे माझे सगळे राहील, म्हणजे आई वडील वगैरे. कारण हे घर कसं एक प्रकारे घर आहे, एक प्रकारे मोठं घर रेप्रेझेंट करते माझ्या पर्सनॅलिटी सोबत. तुझी पर्सनॅलिटी या म्हणजे जस्ट लाईक बी अ फिल्म मेकर हॅव टू बी अ बिग हाऊस. आय हॅव अ हाऊस बट आय जस्ट नीड टू बाय इट. राईट नाउ आय एम लिव्हिंग इन इट बट आय जस्ट नीड टू बाय इट. कारण हे घर मस्त भव्य आहे यार. मला मोठ्या वडिलांचं घर खूपच आवडलं, बहुतच आवडलं. लाईक म्हणजे मी एव्हरी वीक येत असेल ना तर एक तर कपडे धुण्यासाठी येतो, दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या वडिलांच्या घरी हे घर पाहू खूपच मस्त. जस्ट लाईक नाही का, जर मला कोणतं काम वगैरे नसेलच ना आणि कोणाची बडबड वगैरे नसेलच ना तर भाऊ मी या घरात मस्त राहू शकतो या. मला लहानपणापासून मोठ्या घरात स्वप्न वगैरे खूप येते आणि फायनल जेव्हा अशा मोठ्या वडिलांचं घर वगैरे येऊन राहिलं तेव्हा माझ्यामध्ये एक प्रकारे चेंजेस येऊ लागले की मी पण मोठ्या घरीत राहीन वगैरे. तुला मोठे घर तर भेटणार आहे असं काही आहे नाही. लाईक पहिलं मोठं घर मोठ्या वडिलांचं घर बट इट्स अ व्हेरी लॉंग टाइम. यासाठी करीब 15 किंवा 20 वर्ष वगैरे म्हणता येईल. राईट नाव मी 25 आहे. 15 वर्ष, 15 वर्ष मॅक्स टू मॅक्स. आता माझ्या मोठ्या वडिलांचं वय किती असेल? मे बी आता माझ्या वडिलांचं आहे 58. तर समजा जर मोठे वडील त्या काळात नाही का मुलामध्ये जास्त गॅप नव्हती. म्हणजे आता कसं बहीण भावामध्ये किंवा भावामध्ये किंवा बहीण भाव किंवा भाऊ बहीण मध्ये एक 3 वर्षाची गॅप असतेच, मिनिमम 2 वर्षाची. 2 वर्ष तरी बहुतच रेअर झाले रे, बहुतच रेअर. आता करीब बहीण भावामध्ये ऍटलिस्ट 3 वर्षाची गॅप असतेच मिनिमम. माझं आणि माझ्या बहिणीचं जे गॅप डिफरन्स आहे ते आहे 5 वर्ष. म्हणजे सोनू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. बट मागच्या वेळेस म्हणजे करीब इथून करीब 50 वर्षा अगोदर लोक खूप भडाभड मुलं पैदा करत होते, खूपच एकदम त्वरित. सो तर मोठे वडील किती वयाचे असेल? मोठे वडील माइट बी 58 चे माझे वडील आहे तर 60 किंवा 61 चे माझे मोठे वडील असेलच. 62 पर्यंत माझे मोठे वडील असेलच. म्हणजे तू विचार करून राहिला की मोठे वडील केव्हा मरतील? डूड नो 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 ना ना ना, बिलकुल नाही. पागल झालाय मी कसा काय? बिलकुल नॉट. घरासाठी बिलकुलच नॉट. हा म्हणजे मला घर आवडलंय असं नाही म्हणता, असं वाईट म्हणजे जस्ट लाईक घरासाठी मी मोठे वडिलांची मरण्याची वाट बघील? डूड पागल झालाय. हट. मोठे वडील इज इम्पॉर्टंट. घर तर घर आहे. घर बनते कसं? लोकांमुळेच बनते ना घर. म्हणजे त्या घरात राहणारे लोकांमुळे घर बनते, नाही तर हे माती गिट्टीचं काय, चुना मातीचं पण घरच आहे. जे लोक अंटार्क्टिकामध्ये राहतात ग्लू मध्ये ते पण घर आहे. झोपड्यात राहणारे लोक ते पण घर आहे. अंबानीचा सर्वात मोठा अमीर हाऊस ते पण घर आहे. अनफॉर्च्युनेटली ते घर नाही आहे. असं ऍक्च्युली हे रॉंग आहे. अंबानीचा जो घर आहे ना, घर म्हणजे इंडियातलं सर्वात रिचेस्ट हाऊस जे
अटलांटा, मुकेश अंबानीचं जे घर आहे ते ऍक्च्युली घर आहेच नाही. म्हणजे तिथे लोक राहत नाही, तिथे एम्प्लॉईज राहतात जे घराची मेंटेनन्स करतात. तर ते घर आहेच नाही. आणि इतकेही मोठे घर नका बनवू की तुम्ही तुमच्या घराला प्रॉपरली एक्सप्लोर पण नाही करू शकाल. एवढं मोठं घर ठीक आहे, डबल मजली घर, खाली 3 रूमा वरती 3 रूम, म्हणजे प्रत्येक रूम मध्ये आपण जाऊ बघू असं तसं करू शकतो. आणि आजकाल फॅमिली एवढे मोठे राहिले नाही रा. म्हणजे पहिले कसं जॉईंट फॅमिली, तर तेव्हा कसं खूप राहायचे, काका मामा, मामाची बायको, मामाची मुलं, मामाची कझन्स वगैरे खूप राहायचं, कझन्स वगैरे. आता कसं आहे की लग्न झालं की मुलगा मुलगी वेगळेच होऊन जातात, म्हणजे ते त्यांचं वेगळंच घर बघतात. म्हणजे जस्ट लाईक जनरेशन बाय जनरेशन नाही का, म्हणजे त्यांना कशी एक प्रकारे प्रायव्हसी हवं आहे ना. जस्ट लाईक फॅमिली सोबत आता कोण राहतात, जस्ट लाईक लग्नानंतर तर वेगळीच गोष्ट झाली रे. जशी जॉब लागली मुलं सोडून जातात, आई वडिलांच्या दूर राहायला लागतात. आणि एक प्रकारे म्हणजे बिकॉज ऑफ त्यांना फ्रीडम हवा असतो, आई वडिलांपासून थोडसा फ्रीडम, म्हणजे स्वतःच्या मर्जीने आपण काही करावं. सो दॅट्स द फॅक्ट. म्हणजे कसं आहे की माझं पण म्हणजे असं नाही का मी आई वडिलांसोबत राहणार नाही, बट अनफॉर्च्युनेटली मला नाही राहता येईल. आणि म्हणजे जस्ट लाईक तू हे नको सांगू का तुझं रिझन नाही, जस्ट लाईक मलाच नाही राहायचं आहे असं मला वाटते. व्हाय? कारण एक सर्टन एज झाल्यानंतर नाही का, खांद्याला जेव्हा खांदा लागतो ना मुलाचा किंवा बापाचा, किंवा मुलीचा किंवा बापाचा, ते एक तर मुलीचे हात पिवळे होतात आणि तिला लग्न करून देते. मुलगी जर धीट असेल आणि तिला इंडिपेंडंट व्हायचं असेल तर ती कोणत्या हालतीत इंडिपेंडंट होईल. मुलाला इंडिपेंडंट व्हावंच लागतं, त्याला काही चॉईस नाही. त्याचे कुठे हात पिवळे होतात, त्याचे पिवळे हात करावे लागतात. सो मुलगाही पण एक प्रकारे कामासाठी बाहेर निघतो आणि मग बाहेरच चालला जातो, अशा प्रमाणे आहे ते. इतके लाईक जनरेशन वाईज नाही का, म्हणजे जस्ट लाईक माझ्या इंडियामध्ये तरी, म्हणजे माझ्या आसपास अराउंड मध्ये तरी लोक नाही का एक प्रकारे अपग्रेड होऊन राहिले आहे असं मला वाटून राहिलं आहे. आणि हे चांगला अपग्रेड पण आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव का, कोणतीही गोष्ट पहिली येते ना, संधी असो किंवा मौका असो किंवा टेक्नॉलॉजी असो किंवा कोणता चान्स असो, त्या गोष्टीचा पहिले दुरुपयोगच होतो. या म्हणजे त्याला खूप जास्त पैसे दिले तर पैशाचा दुरुपयोग, खूप चांगलं फ्रीडम दिलं तर फ्रीडमचा दुरुपयोग, खूप सारा जे काही दिलं वॉटेवर, जे आपल्याला वाटते चांगलं आहे, जे चेंज करू शकते, पहिला जो मेन उद्देश असतो तो दुरुपयोगच असतो. आणि एक सर्टन अमाऊंट ऑफ दुरुपयोग झाल्यानंतर मग त्याचा ऍडव्हान्टेज हळूहळू दिसायला लागतो. म्हणजे आता मला सांगायचं असं म्हणजे इंटरनेट. या तुला माहित आहे का, तू फर्स्ट टाइम इंटरनेट ओपन केलं तेव्हा कोणती साईट ओपन केली होती? तेव्हा फेसबुक वगैरे तर होतं नाही, म्हणजे तेव्हा तेवढं प्रचलित नव्हतं, होतं बट तेवढं प्रचलित नव्हतं. फर्स्ट टाइम आय यूज टू हँडल अ इंटरनेट, इट वॉज लाईक अ 9th स्टँडर्ड होतं का, हो 9वीत होतो शायद. या 9वीत होतो तेव्हा आम्हाला इतिहासाच्या ज्या मॅडम होत्या त्यांनी आम्हाला फ्रीडम फायटरवर प्रत्येकानी एसी लिहायला लावला, आणि प्रत्येकांचं डिफरंट. सो कोणी महात्मा गांधी, तर कोणी सुभाषचंद्र बोस, कोणी जवाहरलाल नेहरू, तर कोणी भगतसिंग, कोणी राजगुरू वगैरे वगैरे. प्रत्येकांनी सगळ्यांनी फ्रीडम फायटर्स निवडले का, माझा हा फ्रीडम फायटर राहील, माझा हा फ्रीडम फायटर राहील वगैरे वगैरे. बट जो काही डेटा होता, म्हणजे तेवढा
आता समजा जर मला राजगुरू बद्दल सर्च करायचं असेल तर तेव्हा तेवढे पुस्तकं वगैरे नव्हते. म्हणजे माझ्या सराउंडिंग मध्ये नव्हते, कारण आय वॉज लाईक 9th स्टँडर्ड मध्ये. मला लायब्ररी पण माहित नव्हती. असायची आमच्या शाळेमध्ये, स्कूलमध्ये असायची लायब्ररी, पण कोणी पुस्तक इश्यू करायचे नाही. आणि खूप छोटीशी लायब्ररी होती, त्याच्यामध्ये सर्टन अमाऊंट ऑफ पुस्तक भेटेल का नाही, राजगुरू बद्दल पुस्तक भेटेल का नाही, इट वॉज लाईक रिअली डाऊटफुल. सो सो आम्ही ठरलो होतं की आम्ही इंटरनेटवर सर्च करायचं बा. 9th स्टँडर्ड मध्ये इंटरनेट आम्हाला म्हणजे कोणालाच काही येत नव्हतं. इंटरनेट वापरायचं कसं, कम्प्युटर वापरायचं कसा, काहीच माहित नव्हतं. याच्या अगोदर कम्प्युटर बघितला होता. 8th स्टँडर्ड मध्ये आमचं प्रॅक्टिकल झालं होतं. संगणक म्हणजे म्हणजे सरांनी सांगितलं होतं की याला मॉनिटर म्हणतो, याला कीबोर्ड म्हणते, याला माऊस, याला प्रोसेसर वगैरे वगैरे असं काही म्हणते. आणि सुरू कसा करायचा, बंद कसा करायचा, एक प्रकारे सुरू दाखवलं होतं त्यांनी. बस एवढंच नॉलेज होतं. आणि त्याच्यामध्ये एक कम्प्युटर, 60 मुलं, क्युरियोसिटी खूप जास्त, आणि जास्त हात लावू द्यायचे नाही. सो इट वॉज लाईक अशा प्रमाणे होतं. बट आम्ही ठरवलं का आम्ही नेट कॅफे मध्ये जावं. सो जस्ट लाईक सगळ्यांनी विचार केला. त्याच्यामध्ये मी होतो, बंटी, राजदीप, अनूप, डहाके, साजन ठमके, त्याच्यानंतर गगन नंतर सांगदे, त्याच्यानंतर अजून राजूरकर आणि अभिलाष काटपात्र. एवढे माहित आहे, बाकीचे नाही. हा ढोणे वगैरे नव्हता, एवढंच माहित आहे. कारण आम्ही एवढेच मुलं सिलेक्ट केले होते जे आम्ही रोज येणं जाणं करत होतो. सो मग काय झालं की आम्ही गेलो नेट कॅफे मध्ये. आम्हाला काहीच माहित नाही इंटरनेट काय असते. इट वॉज लाईक फर्स्ट टाइम. आम्ही जेव्हा कम्प्युटर सुरू केला होता ना, आमच्यासाठी एक प्रकार अजिबात दुनिया झाली होती. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग वर्ल्ड. सो जेव्हा ते ओपन केला, म्हणजे कम्प्युटर ओपन केलं, तेव्हा गुगल वगैरे पण माहित नव्हतं. गुगल काय असते वगैरे, इंटरनेट बहुतच कमी माहित होतं. गुगल वगैरे खरंच माहितच नव्हतं तेव्हा. शायद असेल, बट आमच्याकडे तेवढं प्रचलित नव्हतं. तर तेव्हा काय असायचं की इंटरनेट एक्सप्लोर होतायचा, आणि इंटरनेट एक्सप्लोर वर नाही का काहीतरी कोणतं तरी साईट होती, त्याला काहीतरी आय डोंट नो, आय कॅफे मॅनेजर वगैरे एक प्रकारे सर्च बार होता. त्या सर्च बारवर सर्च करायचं इंडियन फ्रीडम फायटर. मला आताही माहिती आहे, कारण मीच टाईप केलं होतं इंडियन फ्रीडम फायटर. एंटर मारला आणि मला जे पाहिजे होतं त्याच्यावर, म्हणजे मी सुभाषचंद्र बोस याच्यावर मी लिहिणार होतो. तर सुभाषचंद्र बोस बद्दल इन्फॉर्मेशन मला भेटली, आणि मग ते मी प्रिंट केले. आता एवढ्या गोष्टीसाठी मी 10 डाव त्याला बोलवलं होतं त्या नेट कॅफे मॅनेजरला. भाऊ, मला हे भेटलं, आता मला हे प्रिंट करू द्या, मला हे प्रिंट करून द्या. त्याने पण आमच्या बरोबर साथ दिली होती. स्टार्टिंगला म्हणलं हे पेज लोड का नाही होत आहे वगैरे वगैरे. बट म्हणजे माझ्यासोबत एका पीसीवर किती जण होते, एकटं मी बसून नव्हतो. माझ्यासोबत साजन होता, अनूप होतो, आणि बंटी कोसारे, आणि त्याच्यानंतर मी, 4 जण एका पीसीवर. असे आम्ही 3 पीसी घेतले होते, तिघ 4 जण मिळून वगैरे. तर आम्ही पहिले इन्फॉर्मेशन काढली, म्हणजे फ्रीडम फायटर्स बद्दल. आणि देन काय, मयूर राजूरकर वॉज लाईक अ रिअली इंडिया. यांनी काय ओपन केलं होतं, worldsex.com. याला खूप माहित होतं worldsex.com. त्यांनी एंटर मारला, मस्त ते साईट ओपन झाली. आम्ही सगळेच जण पाहायला लागलो, अरे मेरे बाप, हे तर काहीतरी नवीनच आहे. इट वॉज लाईक, म्हणजे हे बघ ना, काय इंटरनेटचा पहिला जो उपयोग होता तो दुरुपयोगच झाला. फ्रीडम फायटर तिथे नावासाठी आहे,
बट सर्वात इंटरॅक्शन तर तेच होतं, worldsex.com. मग काय, मग मग त्याच्यानंतर आम्ही नेट कॅफे मध्ये मी कधी गेलो नाही. 10 झाल्यानंतर MSCIT झाल्यानंतर मग मी एकटा गेलो होतो नेट कॅफे मध्ये. ते सौरभ नेट कॅफे नाही का, श्रद्धा मी जिथे नेहमी केस कापतो वर्धेला, अरे साईडला ते एक दुकान आहे ना, तिथे नेट कॅफे होतं. गेलो होतो एक वेळा मी, आणि बस तिथे मी जस्ट हेच बघितलं, गाणे टाकण्याच्या उद्देशाने जाईन बा म्हणून, आणि बस असेच साईट्स वगैरे, न्यूड साईट्स वगैरे, याच्यामध्ये माझा टाइम होय तो खूप जास्त वाटला होता. मी 1 घंट्यासाठी बनलो होतं आणि मी करीब 1.5 घंटा वगैरे बसलो होतो. पण माझ्यासाठी 1.5 घंट्याचे पैसे वगैरे होते नाही, करीब ते 40 रुपये झाले होते, 40-50 रुपये. सो तेव्हा तेवढं माझ्यापाशी पैसे होते नाही. तेव्हा माझ्यापाशी तो फोन होता, तो चायनाचा सिग्मा टेल. मी त्यापाशी तो गिरवी ठेवला, घरी आलो, आईकडून 15 रुपये घेतले. 15 रुपये घेऊन मी त्याला गेलो नेट कॅफेवर, त्याला पैसे दिले आणि मोबाईल घेऊन आलो. या बट फर्स्ट टाइम होता ते, दुरुपयोगच होता. आता कसं मी नेटचा थोडा चांगला वापर करून राहिलोय. इट्स लाईक युट्यूब वगैरे, डुईंग स्टफ लाईक मेकिंग माय नॉलेज इज मोर दॅन दॅट. सो मी असे उपयोग करून राहिलो. इट डज फील्स रिली गुड. बापरे, 41 मिनिट झाले बडबड करता मी. वेल, राईट नाव माझं बोलणं थांबलेलं नाही, बट माझे पाय थकलेले आहे. पोटात गोळा आहेच, बट संडास लागलेली नाही आहे. ते बहुतेक उद्या सकाळी मस्त लागेल. सो राईट नाव आता क्विट करतो आपण. सो दिस इट, दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1226. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.